Hello students, myself Neeta Mote, Assistant Professor, Department of Botany, KJS College, Kopargaon. I am going to take theory paper 4, that is BODT 1 to 4, Floriculture and Nursery Management. So in today's lecture, we are going to see the introduction of the syllabus. So in this theory paper 4, in this Floriculture and Nursery Management, there are 2 credits. First credit is Floriculture and second credit is Nursery Management. So we are going to see the syllabus or chapter which is present in credit first, that is in Floriculture. So very first we have to know about what is meant by floriculture. So floriculture means what? There is flori means flower, culture means farming. So floriculture means flower farming, or it is nothing but the discipline of horticulture that include the study of growing flowering plants. फ्लावरिंग प्लांट्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, ॲन्युअल प्लांट्स आहेत, बायन्युअल प्लांट्स आहे. फ्लोरिकल्चर मीन्स नॉट ओनली कल्टिवेशन बट ऑल्सो मार्केटिंग ऑफ फ्लावर्स. Now in floriculture, the first chapter is introduction. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहोत कन्सेप्ट, डेफिनेशन ऑफ फ्लोरिकल्चर, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ फ्लोरिकल्चर, देन ग्लोबल सेनेरियो ऑफ फ्लावर अँड स्कोप ऑफ फ्लोरिकल्चर इन इंडिया. मग ह्यामध्ये आपण बघणार आहोत फ्लोरिकल्चर म्हणजे काय, त्याचा स्कोप काय आहे, ग्लोबली किंवा आपण त्यामध्ये सांगतो इंडियामध्ये त्याचा स्कोप काय आहे, हे आपण ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आपण ह्यामध्ये बघणार आहोत सेकंड चॅप्टर, प्री रिक्विसाइट्स ऑफ कमर्शियल फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर करायचे आपल्याला, फ्लावर फार्मिंग करायचं आहे, मग त्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे. मग ह्यामध्ये आपण बघणार आहोत की सॉईल अँड क्लायमेट, फ्लावरसाठी कोणत्या प्रकारच्या फ्लावरसाठी कोणत्या प्रकारची सॉईल आहे किंवा कोणत्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये कसे फ्लावर ग्रो होतात हे आपण बघणार आहोत. फील्ड प्रिपरेशन बघणार आहोत, जसं आपण पोमोकल्चरमध्ये बघितलं होतं सेमिस्टर फर्स्टमध्ये की फ्रूट फार्मिंगसाठी जसं आपण फील्ड प्रिपरेशन सांगतो, स्क्वेअर मेथड असेल, ट्रायंग्युलर असेल, हेक्झागोनल लेआउट आपण त्यामध्ये सांगतो, ऑर्चर्ड आपण त्यामध्ये सांगतो, तसं आपण फील्ड प्रिपरेशन बघणार आहोत की फ्लावर कल्टिवेशन आधी फील्ड कसं प्रिपेअर करायचे, सिस्टीम ऑफ प्लांटिंग आपण त्यामध्ये बघणार आहोत, वॉटर अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे त्यामध्ये, वीड मॅनेजमेंट आहे, रेशनिंग आपण त्यामध्ये, ट्रेनिंग अँड प्रुनिंग, आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं भेटेल ह्या आपण टेक्निक बघणार आहोत, पिंचिंग अँड डिसबडिंग. देन नेक्स्ट आपण सांगतोय स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस, की हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस करून आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण त्यामध्ये बघतोय किंवा आपण जास्त प्रोडक्शन कसं करू शकतो. यूज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर, ग्रोथ रेग्युलेटरच्या साहाय्याने आपण गुड क्वालिटी ऑफ प्लांट कसे प्रोड्यूस करणार आहोत. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर अँड रेमेडीज, फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये आपण काय बघणार आहोत की जर फिजिओलॉजिकल काही डिसऑर्डर असतील ते आपण कशा क्युअर करणार आहोत, त्या रेमेडीज आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आपण थर्ड चॅप्टर बघतोय हार्वेस्टिंग अँड प्रोसेसिंग ऑफ फ्लावर. हार्वेस्टिंग करायचं आहे, फ्लावर आर व्हेरी डेलिकेटेड पार्ट असतो. ज्यावेळेस जर हार्वेस्टिंग आपण प्रॉपर केली नाही तर काय होणार आहे की ते डॅमेज होतात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये नुकसान होते. हार्वेस्टिंग इंडायसेस आपण त्यामध्ये सांगतोय, हार्वेस्टिंग टेक्निक्स आपण त्यामध्ये बघणार आहोत, पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग अँड ग्रॅडिंग आपण त्यामध्ये बघणार आहोत, प्री कूलिंग मेथड आहे, पॅकेजिंग अँड स्टोरेज. देन नेक्स्ट व्हॅल्यू ॲडिशन आपण त्यामध्ये बघणार आहोत. देन कॉन्क्रीट अँड इसेन्शियल ऑफ ऑइल एक्स्ट्रॅक्शन, जे काही फ्लावर्स असतात, काही फ्लावर्स आहेत त्यांच्यामधलं इसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. ट्रान्सपोर्टेशन अँड मार्केटिंग आपण ह्यामध्ये बघणार आहोत. एक्सपोर्ट पोटेन्शियल अँड ॲग्री एक्सपोर्ट झोन हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आपण त्यामध्ये फोर्थ आहे कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फ्लावर. कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फ्लावरमध्ये आपण बघतोय जे काही
कट फ्लावर आहे. कट फ्लावर आपण ह्यामध्ये बघणार आहोत. कट फ्लावर मीन्स असे फ्लावर्स की फ्लावर्स आर कट. डेकोरेशनसाठी जे फ्लावर वापरतात त्यांना काही फ्लावर्सला आपण कट फ्लावर्स म्हणतो. सो इन कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स आपण ह्यामध्ये बघणार आहोत व्हरायटील वेल्थ अँड डायव्हर्सिटी, क्लायमॅटिक कंडिशन, सॉईल टाईप फॉर दॅट फ्लावर, प्रिपरेशन, फील्ड प्रिपरेशन आपण काय बघणार आहोत, आफ्टर केअर, देन मॅन्युरिंग, प्रुनिंग अँड ट्रेनिंग फॉर द बेटर यील्ड, फॉर द बेटर ग्रोथ, हार्वेस्टिंग मेथड आहे, यील्ड इम्पॉर्टंट, पेस्ट अँड डिसीज कंट्रोल ह्यामध्ये आपण बघणार आहोत, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग अँड मार्केटिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. एक्सपोर्ट पोटेन्शियल ऑफ कट फ्लावर. कट फ्लावर म्हणजे जे फ्लावर आपण डेकोरेशनसाठी वापरतोय, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी जे फ्लावर वापरतात, ज्यांचं एक्सपोर्ट हे आपण अदर कंट्रीमध्ये सुद्धा करतो मोठ्या प्रमाणात, ज्यांना मार्केट व्हॅल्यू आहे. बुकेमध्ये आपण ज्या म्हणतोय किंवा आता आपण बघतोय बऱ्याच सेरेमनीज आहे, मॅरेज सेरेमनी आहे, बऱ्याच ठिकाणी जरबेरा वगैरे आपण फ्लावर बघतोय. सेंटेड रोज, जॅस्मिन असे फ्लावर यूज केले जाते, कट फ्लावर आहेत. मग हे जे काही कट फ्लावर आहे त्यांचं प्रोडक्शन कसं आहे, प्रत्येक आपण फ्लावरमध्ये बघणार आहोत. एक्झाम्पल क्रिझॅन्थिमम आहे, जरबेरा आहे, ट्युबरोज, सेंटेड रोज, जॅस्मिन, हे जे काही फ्लावर आहेत ह्यांना सॉईल टाईप, क्लायमॅटिक कंडिशन, ह्यांची हार्वेस्टिंग कंडिशन कशी आहे, प्री हार्वेस्टिंग टेक्निक आपण ह्यामध्ये बघणार आहोत, पेस्ट कंट्रोल, डिसीज, हे सगळं ह्या फ्लावरशी जे काही रिलेटेड आहे हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो इन दिस फ्लोरिकल्चर क्रेडिट वी आर गोइंग टू लर्न अबाउट द फ्लावर फार्मिंग. यामध्ये आपण फ्लावर फार्मिंग बघणार आहोत किंवा फ्लावर कल्चर बघणार आहोत. ग्रोईंग द फ्लावर अँड मार्केटिंग, फ्लावर ग्रो कशी करायचे आणि मार्केटिंग कसं करायचे, स्कोप आपण ह्यामध्ये बघणार आहोत. फ्लावरचे इम्पॉर्टन्स आपण बघणार आहोत, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स असतील किंवा आपण सांगतो की सोशल इम्पॉर्टन्स जे आहे हे आपण ह्यामध्ये बघणार आहोत. सो दिस इज अबाउट द क्रेडिट फर्स्ट. नाव नेक्स्ट वन, क्रेडिट सेकंड, नर्सरी मॅनेजमेंट. सो नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे काय आपण बघू पहिल्यांदा. नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे आपण काय सांगू, नर्सरी इज अ प्लेस वेअर सीडलिंग, कटिंग अँड ग्राफ्ट आर रेस्ड विथ केअर बिफोर ट्रान्सप्लांटिंग. नर्सरीमध्ये आपण प्लांट ग्रोसुद्धा करतो किंवा इट इज अ प्लेस वेअर प्लांट आर ग्रो अँड सोल्ड. प्लांट ग्रो पण केले जातात आणि सोल्ड पण केले जातात, त्याला आपण म्हणतोय नर्सरी. आता नर्सरी मॅनेजमेंटमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर बघतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन और कन्सेप्ट ऑफ नर्सरी. सेकंड चॅप्टर आपण बघतोय नर्सरी साईट. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ नर्सरी. नर्सरीचे बरेच प्रकार असतात. ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ फ्लावर्स अँड ऑन द बेसिस ऑफ सेलिंग किंवा जे आपण सांगतो की प्रायव्हेट नर्सरी असेल असं आपण त्यामध्ये सांगतो की असे टाईप्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. देन वॉटर पर्पज नर्सरी, जर आपल्याला जर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला वॉटर इज इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ज्या ठिकाणी अवेबिलिटी ऑफ वॉटर आहे, प्लेंटी ऑफ वॉटर आहे, त्याच ठिकाणी आपण नर्सरी प्लॅनिंग करतो. लोकेशन आपल्याला बघायचे, कोणत्या लोकेशनला आपण नर्सरी उभे करू शकतो. टोनोग्राफी आपण सांगतो, साईज ऑफ नर्सरी अँड टाईप्स ऑफ सॉईल. थर्ड चॅप्टरमध्ये प्रिपरेशन ऑफ द साईट. आता नर्सरीसाठी आपण क्लायमॅटिक कंडिशन आपली चूज झाली आहे, सॉईल आपण बघितली आहे, वॉटर लोकेशन आपलं फिक्स झालं आहे. आता नर्सरीसाठी आपल्याला काय प्रिपरेशन करायचं आहे. मग सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द क्लिअरिंग ऑफ सरफेस, रिमूव्हल ऑफ टॉप सॉईल, इरोजन कंट्रोल आपण त्यामध्ये बघणार आहोत, विंड डॅमेज आपण त्यामध्ये बघणार आहोत, सरफेस ड्रेसिंग, शेप अँड फेन्सिंग. So in this chapter we are going to learn about the preparation of site for the nursing. Next chapter, design and layout of nursery. Design, administration area आहे, operation area आपण त्यामध्ये सांगतो, production area, germination section, transplanting area. So these points are we are going to learn in this chapter. Chapter number 5th, producing plant from सीड्स. सीड हँडलिंग आहे. आता नर्सरीमध्ये आपल्याला सीड्सपासून प्लांट ग्रो करायचे. सो
सीड हँडलिंग, सीड प्रोक्युरमेंट आपण त्यामध्ये सांगतो आहे. अँड स्टोरेज ऑफ सीड्स, डॉर्मन्सी आपण त्यामध्ये सांगतो आहे, सीड डॉर्मन्सी, प्री ट्रीटमेंट फॉर सीड डॉर्मन्सी, जर्मिनेशन प्रोसेस आपल्याला त्यामध्ये बघायची आहे. टाईप ऑफ सोईंग आपण त्यामध्ये बघतो आहे. मेथड ऑफ सोईंग आपण त्यामध्ये बघणार आहोत. केअर ऑफ सीड बेड अँड डायरेक्ट सोन कंटेनर, ट्रान्सप्लांटिंग ऑफ द यंग बर्ड देन यंग सीडलिंग, लाईट अँड शेड, ट्रान्सप्लांटिंग नॅचरल रिजनरेशन सीडलिंग, टेंडिंग द सीडलिंग, वॉटरिंग, जर्मिनेशन बेड अँड ट्रान्सप्लांट, वीड कंट्रोल. ह्या सगळे पॉईंट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर, प्रोड्युसिंग प्लांट व्हेजिटेटिव्हली. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड आपल्याला माहिती आहे. सो नर्सरीमध्ये आपल्याला व्हेजिटेटिव्हली प्लांट प्रोड्यूस करायचे आहेत. कटिंग मेथड आहे, एअर लेअरिंग आपण त्यामध्ये सांगतो आहे, ग्राफ्टिंग, बडिंग, देन ग्राफ्टिंगमध्ये पण आपण सांगतो आहे व्ही ग्राफ्टिंग आहे, टी बडिंग आहे, इन्व्हर्टेड आहे. These are the vegetative propagation methods we are going to learn in this chapter. Next, chapter number 7, growing media. Growing media means for the growing the plant. जे आपण सीड्स लावणार आहोत, जे प्लांट लावणार आहोत, त्यासाठी नर्सरीमध्ये कसं क्लायमॅटिक कंडिशन पाहिजे हे आपण त्यामध्ये बघणार आहोत. ग्रोईंग मीडिया फॉर दी प्रोपॅगेशन अँड जर्मिनेशन बेड्स, ग्रोईंग मीडिया फॉर ट्रान्सप्लांट बेड, growing media for container seedling, organic material, compost mixing the growing media, compaction in post and mulching. So this is about the credit. Second, nursery management. Nursery management मध्ये आपण growing media, producing plant by vegetative method, then producing plant from seeds, design and layout of nursery, प्रिपरेशन ऑफ द साईट, नर्सरी टाईप, हे आपण ह्या क्रेडिट सेकंडमध्ये बघणार आहोत. सो दिस इज अबाउट द बॉटनी थेरी पेपर 4 सिलॅबस. हा झाला आपला सिलॅबस इंट्रोडक्शन. आपण जस्ट टॉपिक बघितले की आपल्याला ह्या नर्सरी मॅनेजमेंटमध्ये आणि फ्लोरिकल्चरमध्ये काय काय बघायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट क्रेडिट चालू करणार आहोत, फ्लोरिकल्चर. सो दिस इज अबाउट द सिलॅबस. Thank you so much.